आता भागवताचं महत्त्व काय आणि भागवत का करायचं, का ऐकायचं, ते आता आपण समजून घेऊया. भागवत हा 4 अक्षरी शब्द आहे आणि भगवंत हाही शब्द 4 अक्षरी आहे आणि 4ही अक्षरं सारखीच आहेत. भगवंत, भागवत याचा अर्थच असा की भागवत म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच भागवत. व्यासांनी स्पष्ट शब्दात लिहून ठेवलं आहे की भागवत हे कृष्णाचं ग्रंथरूपच आहे. गोपालकृष्णाला जर आपल्याला भेटायचं असेल तर भागवत ग्रंथामध्येच तो आपल्याला भेटतो, हे त्यांनी ठामपणे लिहून ठेवलं. आणखीन एक त्याला भेटायचं स्थान कोणतं तर भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपल्याला गोपालकृष्ण भेटतात. आता इथे ज्या ज्या संतांनी जे जे ग्रंथ लिहिलेले असतात त्या ग्रंथामध्ये त्या त्या देवतांचा वास असतो. आता ज्ञानेश्वरी म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज त्याच्यात आहेतच आणि तो कुणाबद्दल लिहिला आहे, गोपालकृष्णाबद्दल लिहिला आहे, त्यामुळे गोपालकृष्णही त्याच्यात असतात. एकनाथी भागवत म्हटलं की ते एकनाथ महाराजांचं आहे आणि कुणाबद्दल लिहिलं आहे, गोपालकृष्णाबद्दल लिहिलं आहे, त्यामुळे हे दोन्ही त्याच्यामध्ये असतात. गाथा म्हटलं की तुकाराम महाराज आले, त्यामुळे गाथेमध्ये आपल्याला तुकाराम महाराजांचं दर्शन होतं आणि ज्याच्यासाठी ती लिहिली त्या पांडुरंगाचं दर्शनही आपल्याला गाथेमध्ये होतं. रामायण म्हटलं की रामाचं दर्शन आपल्याला त्याच्यात होतं आणि ज्यांनी ते लिहिलं आहे त्यात तुलसी रामायणात तुलसी महाराजांचं होतं आणि वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींचं आपल्याला दर्शन होतं. महाभारत म्हटलं की व्यासांचं दर्शन होतं आणि महाभारत हा जीवनग्रंथ मानला जातो आणि असं म्हटलं जातं की जे महाभारतात नाही ते जगात कुठेही नाही आणि जे जे काही जगात आहे ते सगळं महाभारतात आणि त्या महाभारताचाच एक भाग असणारी गीता आणि त्याच ग्रंथातला जो नायक आहे कृष्ण, त्या कृष्णाच्या जीवनचरित्रावर आधारित असणारा ग्रंथ म्हणजे भागवत. आता भागवत म्हटलं की भगवान श्री गोपालकृष्णाचं जीवन आणि त्याचं चरित्र या दोन्ही गोष्टी आल्या. नुसतं एवढंच नाही तर गोपालकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू आणि विष्णूंनी जे घेतलेले अवतार आहेत त्या सगळ्या अवतारांचं वर्णन भागवतामध्ये आहे. देवांनी घेतलेल्या अवतारांचं वर्णन तर आहेच आहे, पण ज्या ज्या भक्तांमुळे त्यांना अवतार घ्यावा लागला किंवा ज्यांना मारण्यासाठी त्यांना अवतार घ्यावा लागला अशा दुष्ट राक्षसांचं सुद्धा चरित्र आणि भक्तांची चरित्रसुद्धा भागवत ग्रंथात आहे. आणि हे सगळं कुणी लिहिलं आहे? व्यासांनी लिहिलं आहे. आता का लिहिलं आहे? आता हे का लिहिलं आहे हा प्रश्न फार महत्त्वाचा असतो. भागवत हे मुळात कुणी कुणाला सांगितलं तर भगवंतानी ब्रह्मदेवाला सांगितलं. कसं सांगितलं तर हंसाचं रूप घेऊन सांगितलं, म्हणून याला हंस गीता असंही म्हटलं जातं किंवा त्याला चतुश्लोकी भागवत असंही म्हटलं जातं. म्हणजे एकदा ब्रह्मदेव बसले होते आणि त्यांना जगाची निर्मिती करा असा आदेश भगवंतांनी दिला. आता जगाची निर्मिती करा म्हणजे नेमकं काय करायचं आहे, ते नेमकं काय करायचं आहे त्यांना कळेना, म्हणून ते तपश्चर्या करायला बसले आणि हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर अचानक एक हंस त्यांच्यासमोर आला आणि त्या हंसाने 4 श्लोकामध्ये जे सांगितलं त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. आणि हे भगवंतानी हंसाच्या रूपामध्ये येऊन ब्रह्मदेवांना सांगितलं. ही भागवताची सुरुवात. मग ब्रह्मदेवानी कुणाला सांगितलं? ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र आहेत सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार, हे 4 जे आहेत
सनत कुमार त्यांना असं म्हटलं जातं. तर या सनत कुमारांना सांगण्याचं काम ब्रह्मदेवाने केलं. त्या सनत कुमारांनी नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला सांगितलं. असा हा भागवताचा प्रवाह. आणि राजा परीक्षिताला जे भागवत सांगितलं गेलं ते भागवत लिहिलेल्या स्वरूपात आज आपल्याला उपलब्ध आहे. आणि म्हणून आज आपण भागवत वाचू शकतो, ऐकू शकतो, सांगू शकतो. हे सगळं का? हे व्यासांनी लिहून ठेवण्याचं काम केलं म्हणून. आता आपण ज्या याच्यावर बसतो आसनावर त्याला व्यासपीठ असं म्हणतात. आता याला व्यासपीठ का म्हणतात? कारण जगामध्ये सर्वात महान कार्य कुणी केलं असेल तर ते व्यासांनी केलं. काय कार्य केलं? की कलियुगामध्ये जी माणसं आहेत ती कमी आयुष्याची असतील, कमी बुद्धीची असतील, त्यांची स्मरणशक्ती पण कमी असेल, हे सगळं व्यासांनी ओळखून पुढे कसे दिवस येणार आहेत, कशी माणसं असणार आहेत, या सगळ्याचं त्यांना दूरदृष्टी होती. आणि म्हणून त्यांनी काय केलं? भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेले जे वेद आहेत ते वेद कलियुगातल्या माणसांना शिकणंसुद्धा होणार नाही, कारण तेवढं त्यांचं आयुष्य पण नाही आहे आणि सगळे वेद शिकणं शक्य नाही. म्हणून त्या वेदांचे 4 भाग केले की निदान एक भाग तरी एका माणसाने शिकावा, ही त्यांच्या मनामध्ये तळमळ होती. आता एक वेद शिकायला सुद्धा कमीत कमी 12 वर्षे लागतात, कमीत कमी, जर हुशार मुलगा असेल तर. नाहीतर जास्तीत जास्त कितीही वर्षे लागू शकतात, पण कमीत कमी 12 वर्षे लागतात असं म्हटलं जातं. मग आता 4 वेदांचा अभ्यास करायचा म्हटलं तर 12 चोक 48, 48 वर्ष जर शिकतच बसलो तर शिकलेलं आपण लोकांना सांगणार कधी आणि त्या ज्ञानाचा वापर करणार कधी? कारण आपलं आयुष्यच आजकाल 50-60 वर्ष झालं. 50-60 वर्षात माणसं जातात. मग ह्यांनी जर 48 वर्ष शिकण्यातच घालवली तर त्या ज्ञानाचा काय उपयोग होणार आहे? आणि म्हणून हे सगळं विचार करून व्यासांनी वेदांचे 4 विभाग केले आणि निदान प्रत्येकाने एक विभाग तरी शिकावा अशी त्यांची तळमळ होती. म्हणून मग त्या 4 भागांना 4 नावं दिली: ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. आणि आपल्याच 4 शिष्यांना त्या विभागाचं प्रमुख पद दिलं आणि त्या शिष्यांना त्या प्रकारे त्या वेदांचा प्रसार करण्याचं काम नेमून दिलं. अशा पद्धतीने वेदांचे 4 विभाग केले, उपनिषद लिहिली, 17 पुराणं लिहिली आणि महाभारतासारखा जगातला सगळ्यात मोठा ग्रंथ 1,00,000 श्लोक असलेला हाही व्यासांनी लिहिला. त्यावेळेला घटना अशी घडली की एवढे सगळे श्लोक लिहायचे म्हटले तर मी लिहिणार कधी आणि विचार करणार कधी आणि ते श्लोक मला सुचणार कधी? म्हणून व्यासांनी भगवंताची प्रार्थना केली की मला असं महाभारत नावाचा एक ग्रंथ लिहायची इच्छा झालेली आहे, मला कुणीतरी लेखक हवा आहे, असं व्यासांनी भगवंताला सांगितलं. भगवंत म्हणाले, याच्यासाठी योग्य असणारा माणूस म्हणजे गजानन. तुम्ही गजाननाची प्रार्थना करा, म्हणजे तो लिहिण्याचं काम करेल आणि तुम्ही सांगण्याचं काम करा, असं ठरलं. मग व्यासांनी तपश्चर्या केली, गणपतीला प्रसन्न करून घेतलं. गणपती प्रसन्न झाला, त्याने लिहिण्याचं काम करण्याचं मान्यही केलं. पण अट एक घातली की एकदा मी हातामध्ये लेखणी घेतली की संपेपर्यंत मी थांबणार नाही. थांबलो की संपलं, मग मी लिहिणार नाही आणि संपेपर्यंत मी थांबणार नाही, हेही सांगितलं. पण तुम्ही जर थांबलात सांगायचे तर मी लिहायचं थांबेन, अशी अट घातली.
आता व्यासमुनी पण भलते हुशार होते. त्यांनी गणपतीला अट काय घातली की तू जे काही लिहिशील ते विचार करून आणि अर्थ समजून घेऊन मगच लिहिशील. आणि व्यासांची बुद्धिमत्ता इतकी अफाट होती की व्यासांनी सांगितलेल्या श्लोकाचा अर्थ गणपतीला सुद्धा बऱ्याच काळाने कळायचा. तोपर्यंत व्यास पुढचे श्लोक आठवून ठेवायचे. अशा प्रकारे हा महाभारत ग्रंथ लिहिला गेला. आणि व्यासांसारखा सांगणारा आणि गणपतीसारखा लिहिणारा. आणि इथे योगायोग बघा, शंकराच्या पिंडीवर मागे गणपती आहे. काय आहे म्हणजे स्थान अफाट आहे. या स्थानाचं महात्म्यच काय आहे बघा, की ज्या लेखकाने हे सगळं लिहिलं आहे महाभारत तो समोरच बसला आहे. आणि ज्याच्यामुळे घडलं ते व्यास ते इथेच आहे. आणि नर्मदा मैयाची कृपा आहे, शंकर भगवंताची कृपा आहे. हे सगळं कृपेशिवाय घडत नसतं. आणि मग काय झालं, एवढा मोठा 1,00,000 श्लोक असणारा ग्रंथ लिहूनसुद्धा, 17 पुराणं लिहूनसुद्धा, उपनिषद आणि वेद लिहूनसुद्धा व्यासांचं काही समाधान होईल. ते चिंताग्रस्त अवस्थेमध्ये सरस्वती नदीच्या किनारी बसले होते. आणि दुःखी चेहरा करून असं बसलेले असताना अचानक नारायण नारायण म्हणत नारद मुनी तिथे प्रगट झाले. नारद मुनी प्रगट झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला, का हो तुम्ही आज खिन्न दिसताय, एवढे का दुःखी झालाय, काय होतंय तुम्हाला, काय त्रास आहे का? यावर व्यास म्हणाले, अहो इतकं सगळं लिहूनसुद्धा, इतकं सगळं कार्य माझ्या हातून घडूनसुद्धा मला व्हावं तसं आनंदच झालेला नाही आहे आणि समाधान तर मुळीच मिळालेलं नाही आहे, म्हणून मी दुःखी आहे. नारद म्हणाले, अहो जगाला मार्गदर्शन करणारे तुम्ही आणि तुम्हाला मी काय सांगावं, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीतच आहेत. नवे चतुश्लोकी भागवताचा विस्तार करण्याचं काम पण तुम्हीच केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हीच सगळ्यांना भागवत ऐका, भागवत कथा करा, हे सगळ्यांना तुम्ही सांगत असता आणि तुम्हीच हा प्रश्न मला विचारावा हे काही माझ्या मनाला पटत नाही. आणि हे उत्तर तुम्हाला मी सांगायला हवं आहे का? आणि यावर व्यास काय समजायचं ते समजले. नारद मुनींना असं म्हणायचं होतं की भगवंताचं चरित्र गायन करणारं, त्याच्याबद्दलची भक्ती निर्माण करणारं, त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण करणारं असं काहीतरी तुम्ही लिहा, म्हणजे मग तुम्हाला समाधान मिळेल. आणि म्हणून मग व्यासांनी चतुश्लोकी भागवताचा विस्तार करून 18,000 श्लोक असलेलं हे भागवत लिहिलं. आता इथे गंमत अशी आहे, भागवत ग्रंथ लिहून झाला. आता काय असतं की ग्रंथ लिहिणाऱ्या माणसाला आपला ग्रंथ कुणाला तरी सांगावा ही एक आतून इच्छा असते. कारण लिहिलेले ग्रंथ कोणी वाचत नाही हो. आजकाल वाचक दुर्मिळ झाले नाही का. इतकी पुस्तकं आहेत जगात पण वाचणारी माणसंच नाही आहे. म्हणून लेखकांना देखील आजकाल हा प्रश्न पडतो की आम्ही कुणासाठी लिहायचं, कारण वाचत नाही कुणी. व्यासांनासुद्धा तसंच झालं. एवढा मोठा भागवत ग्रंथ लिहून तो कोणी वाचेच ना. मग निदान आपण कुणाला तरी सांगावा अशी त्यांच्या मनामध्ये तळमळ निर्माण झाली. मग आता ऐकणार कोण? आपलाच मुलगा. जगाला काही आपण सांगू शकत नाही, पण आपल्या मुलांना मात्र जबरदस्तीने आपण सांगू शकतो, मुलांना सांगू शकतो. आणि म्हणून व्यासांनी तेच केलं. आपल्याच मुलाला पकडलं, समोर बसवलं आणि त्यालाच भागवत पहिल्यांदा सांगितलं. आणि ते कोण होते तर शुकाचार्य.
आता शुकाचार्यांचा जन्म कसा झाला, भागवत कथा का लिहिली गेली, भागवतामध्ये नेमकं काय लिहिलं, हे सगळं आपण भागवत सप्ताहामध्ये कथेमध्ये ऐकणारच आहोत. ही मी प्रस्तावना केली आत्तापर्यंत. ही प्रस्तावना होती आणि भागवत ग्रंथ का आपल्यापर्यंत आला याची कारणं तुम्हाला सांगितली. आता आपण खऱ्या अर्थाने भागवताची सुरुवात करणार आहोत आणि ती करण्यापूर्वी प्रथेप्रमाणे आधी गणेश वंदन, शारदा वंदन, गुरुवंदन ते सगळं करणार आहोत आणि म्हणून त्याच्यासाठी आपण हे सगळी स्तोत्र घेतलेली आहेत. तर आता ते आपण आधी करूया. इतका वेळ मी कथेची आणि ही कथा का झाली, इथेच का आता ठरलं, हे सगळे कारणं तुम्हाला सांगितली. भागवताची निर्मिती कशी झाली ते सांगितलं. आता आपण प्रत्यक्ष कथेला सुरुवात करूया. कृपया चैनल को लाइव सब्सक्राइब और शेयर अवश्य करें, साथ ही बेल आइकन भी अवश्य दबाएं ताकि ऐसे नए नए वीडियो अब आपको दे सकें. नर्मदे हर.